दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या। आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका झाली आणि आजच्या दिवशीच म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं। बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय। नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे, पीडितेच्या आईची मागणी। 10-12 मुलं असतील बहुतेक, ह्याच्याच मित्रातले टोळीच आहे ह्यांची। आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये टाकून द्यावं। बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अंबादास दानवेंची मागणी। तर पोलिसांनी कडक कारवाई करावी, नवीन पोलीस अधीक्षक अशा घटना थांबवतील अशा अपेक्षेनं तिथे त्यांना पाठवण्यात आल्याची छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये। कोण कोणाचा मुलगा आहे, भाऊ आहे, बाप आहे, पुतण्या आहे, मावसा आहे, काका आहे, जे काय असेल ते कडक कारवाई केली पाहिजे। जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं मानता येईल। पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे आणि जो विश्वास तुमच्यावर सरकारने दाखवलेला आहे की तिथे जाऊन हा जिल्हा जो आहे हा तुम्ही व्यवस्थित कंट्रोल करा, ते दिसलं पाहिजे। मुंबईच्या वडाळ्यामध्ये रामनवमीच्या रॅली दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत। लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्ते ताब्यात, तर 2 तासानंतर रॅलीला परवानगी मिळाली। रॅलीमध्ये सदावर्ते यांचाही सहभाग होता। हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो हे म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठीऐवजी हिंदी अनिवार्य नाही, हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना हिंदी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा शिकायची असेल तर मुभा असेल असंही केलंय स्पष्ट। तर संदीप देशपांडे यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे। तर मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलेलं आहे आणि गोयल यांना मराठीत बोलण्याचं मनसेचं आवाहन आहे। सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टरांच्या सुसाईड नोटमध्ये रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे आणि आरोपी मनीषा मुसळे माने विरोधात गुन्हा दाखल झालाय। पुण्यामधील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलीस उद्या नोटीस पाठवणार आहेत। ससून रुग्णालयाच्या नव्यानं दिलेल्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका आहे। गुन्हा दाखल करा, तपासामध्ये सहकार्य करण्याबाबत डॉक्टर घैसासांना नोटीस पाठवण्यात येईल।